नमस्कार मित्रांनो, मी जिजाबराव वाघ। आजच्या अंतर्नाद सायकल फेरीत आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज 2 फेब्रुवारी 2025। आज आलो आहे आपण वरखेडे लोंढे धरणाच्या या प्रकल्पावर, जे चाळीसगावपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी बंदिस्त जलवितरिकेचं काम अत्यंत वेगाने या ठिकाणी सुरू आहे। समोर जर आपण बघितलं तर हा महागाय असा प्रकल्प आपल्याला दिसतोय। चाळीसगाव आणि बडगाव तालुक्यासाठी वरदान असणारा हा प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। गेल्या 10 वर्षापासून या धरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण बघू शकतो की हा उत्तर महाराष्ट्रातला पथदर्शी असा प्रकल्प आहे की ज्याद्वारे धरणातलं पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईनद्वारे देण्यात येणार आहे। आणि बंदिस्त ही जलवितरिका ही पर्यावरण स्नेही आणि याच्यातून पाण्याचा अपव्ययसुद्धा फार कमी प्रमाणात होणार आहे। पाण्याची गळती त्या ठिकाणी थांबणार आहे, असा हा पायलट प्रोजेक्ट असणार आहे। या प्रकल्पासाठी गेल्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात 350 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। हे धरणाचं काम तातडीने पूर्ण व्हावं जलवितरिकेचं, यासाठी आपल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे प्रयत्नशील आहेत। त्यांच्याच प्रयत्नातून 350 कोटी रुपयांचा निधी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आपण बघू शकतो की या जलवितरिकेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। माजी आमदार प्राध्यापक साहेबराव घोडे, त्याचप्रमाणे माजी आमदार राजू देशमुख, माजी आमदार आणि माजी खासदार उन्मेशदादा पाटील आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून या धरणाची लोकपूर्ती व्हावी अशी समस्त शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे। आपण बघू शकतो महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी भरघोस असा निधी दिलेला आहे आणि निधीसाठी विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा नेहमी सुरू असतो। आपण बघू शकतो हे गिरणीचं विस्तीर्ण पात्र आणि हे पाईपलाईनचं काम या ठिकाणी सुरू आहे। चला तर मित्रांनो, आज इथंच थांबू सायकल फेरीत। लवकरच आपण एका नवीन स्थळावर भेटणार आहोत। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।